आता बातमी राजकीय वर्तुळातून। दिल्लीतील बैठकीमध्ये महायुतीचा मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपा 20, शिंदेची शिवसेना 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळतात आणि दिल्लीमध्ये अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीसांची तशी बैठक झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपच्या मंत्रिपदांसंदर्भात सुद्धा फडणवीसांनी शहा आणि नड्डांची चर्चा केली आहे असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, फडणवीसांची दिल्लीतल्या वरिष्ठांची जी बैठक झालेली आहे, नेमकी नावं थेट निश्चित झाली आहेत का? खाती कोणती हे निश्चित झालंय का? अद्याप खात्याच्या संदर्भात थेट असा तपशील कोणी जाहीर केलेला नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार 20 खाती साधारणपणे भाजपकडे जातील, 12 खाती ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जातील आणि 10 खाती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे जातील। काल रात्री देवेंद्र फडणवीस, BL संतोष, जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक राजधानी दिल्लीमध्ये उशिरापर्यंत सुरू होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत खाते किती संख्या तयार झालेली आहे, मात्र महत्वाची जी खाती आहे त्याच्यावरून अजूनही पेच कायम असल्याचं समजतंय। कारण एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पद मागितलेलं आहे, गृहमंत्री नाही तर अर्थमंत्री देण्यात यावं असं देखील सांगितलं जात आहे। अर्थमंत्री हे पद अजित पवार यांनी मागितलेलं आहे आणि या सगळ्यामुळं अर्थमंत्री पद जर एकनाथ शिंदे यांना दिलं तर अजित पवार यांना कोणतं पद देण्यात येतं, त्यामुळं अजित पवार देखील नाराज होण्याची शक्यता आहे। त्यामुळं मंत्र्यांच्या शपथविधीची संख्या जी आहे ती निश्चित झालेली आहे, मात्र कोणत्या पक्षाला कोणतं खातं हे अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे राज्यातील 2 पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री अजूनही बिना खात्याचे मंत्री आहेत आणि आता आज तरी या बैठकीनंतर मंत्रिमंडळ वाटपाच्या संदर्भात काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण जी महत्त्वाची खाती आहेत कॅबिनेट पदाची ती त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना देणं अपेक्षित आहे। अजित पवार यांना जर अर्थ खातं, कृषी खातं, ज्यांनी ग्रामीण भागाशी निगडीत ग्रामविकास खात्याची खाती मागितलेली आहेत ती मिळत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्यासह गृहमंत्री, अर्थमंत्री देखील मागितलेला आहे। त्या मात्र पहिली जी बैठक झाली होती दिल्लीमध्ये त्यावेळेसच असं सांगण्यात आलं होतं की नगर विकासच्या बदल्यात महसूल आणि PWD एकनाथ शिंदे यांना द्यायला तयार आहे। मात्र अर्थमंत्री हे पद जे आहे ते मागितलं गेलेलं आहे, गृहमंत्री पद हे मागितलं गेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे पदांची मागणी एकंदरीत होतीये, तीच खाती आणि त्याच खात्यांची मंत्रिपदाची माळ संबंधित नेत्याच्या आणि त्यांच्या आमदारांच्या गळ्यात पडते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमधून परत आले की मग मुंबईमध्ये महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होईल, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित असतील। मंत्रिपदांच्या नावावर मुंबईमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे। मंत्रिपदाची माळ आता कुणाच्या गळण्यात पडणार, कुणाचा पत्ता कट होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, जी बैठक दिल्लीमधून परत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची होणार आहे त्याच्यात नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील, कुठले नेमके महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये महायुतीच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे, निश्चित झालेला आहे। भाजपला 20, शिंदेच्या शिवसेनेला 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 अशी मंत्रिपदं दिली जाऊ शकतात अशी माहिती मिळते। हीच बैठक जी आहे ती मुंबईत होणार आहे। मुंबईत देवेंद्र फडणवीस आल्यानंतर खरं तर संध्याकाळी महायुतीच्या 3ही नेत्यांची जी आहे ती बैठक होईल आणि जो फॉर्म्युला ठरला आहे दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाशी जे बोलणं झालं ते सर्व जे आहे ते दोन्ही नेत्यांना सांगितलं जाईल। नेमकी त्यांना कोणती खाती दिली जाईल याबाबतची चर्चा जी आहे ती आजच्या संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत खरं तर होऊ शकते। कारण 14 तारीखला मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, 16 तारीखला राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे आणि याचमुळे ह्या हालचाली ज्या आहेत ते वाढलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस दुपारनंतर खरं तर मुंबईत येतील अशी आपल्याला माहिती मिळते। ते मुंबईत आल्यानंतरच संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि आज जो आहे तो तोडगा निघणार आहे। कारण दिल्लीमध्ये सगळं ठरलेलं आहे, आता तोच दिल्लीचा निरोप जो आहे तो या दोन्ही नेत्यांना सांगितला जाईल।
त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजीने की गृह खातं असेल, अर्थ खातं असेल, यावर कुठेतरी शिंदे गट जो आहे तो दावा करते. त्यामुळे आता गृह खातं भाजप सोडायला तयार नाही, कारण भाजपकडेच गृह खातं आतापर्यंत राहिलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना त्या बदल्यात कोणतं खातं दिलं जाईल, अर्थ खातं एकनाथ शिंदेना दिलं जाणार आहे की अजित पवारांकडे आहे तसं ठेवलं जाणार, याबाबतचा निर्णय जो आहे तो आजच्या संध्याकाळच्या बैठकीत होणार आहे. मात्र निश्चित, आणि या आता खरं तर बैठकीचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सुशांत, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी.